कारली पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये, त्याच्यासाठी मी अशी कारली कट करून घेतलेली आहे. आतमधलं बी पोखरून काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. आणि आता याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. याला मी मीठ लावून ठेवलेलं होतं 2-3 तास आणि छान धुवून काढलेली आहे. त्याच्यामुळे याच्यातला कडूपणा कमी होऊन जातो आणि अशी कोरडी करून घेतलेली आहे. मसाल्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे. तीळ घेतले आहे 2 चमचे, 3 चमचे शेंगदाणे, 1 लाल मिरची, नंतर इथे डाळवा घेतलेला आहे, थोडंसं जिरं, खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12. आता हे सगळं साहित्य मी भाजून घेते. आता इथे साहित्य मी एक एक करून कढईमध्ये घालून घेते भाजण्यासाठी. शेंगदाणे घातलेले आहेत, सोबतच तीळ पण घालत आहे. इथे आता सगळं साहित्य मी घातलेलं आहे. याच्यामध्ये शेंगदाणे थोडे भाजत आले की आता सगळं छान खमंग भाजून घेते. सगळा मसाला छान भाजून झालेला आहे आणि मिक्सरवरती बारीक करून घेते. थोडासा गार झाला की मिक्सरवरती बारीक केल्यावर आपल्याला हा मसाला कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. आता सगळा कोरडा मसाला हा भाजलेला पॉटमध्ये घालून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ घेतलेले आहे मी. या मसाल्यामध्येच बारीक करताना घालायचे आहे. इथे एवढी चिंच घेतलेली आहे आणि गुळाचा खडा घेतलेला आहे, म्हणजे मसाल्यासोबतच छान सगळ्या साहित्याला चिंच आणि गूळ लागेल. तिने मी मसाला इथे बारीक करून घेतलेला आहे. आता हा एका भांड्यामध्ये काढून घेते. आता मसाला मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे मी, तो घालायचा आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. नंतर हळद घालायची आहे. इथे 1/2 चमचा तिखट घालत आहे. इथे 1 चमचा तिखट घातलेला आहे मी. नंतर मीठ लावून ठेवलेलं होतं आधी कारल्यांना, त्याच्यामुळे इथे थोडंसं मीठ घालत आहे. आणि आता हा सगळा मसाला एकत्र करून घेते. याच्यामध्ये जर आपल्याला घट्टपणा येण्यासाठी थोडंसं पाणीही आपण घालू शकतो किंवा तेलही घालू शकतो. अगदी थोडंसं तेल मी इथे घालत आहे, त्याच्याने मसाला निघून पळणार नाही कारल्यामध्ये घातल्यानंतर. हे आता कारल्यांमध्ये मी थोडा थोडा मसाला भरून घेत आहे. अगदी घट्ट असा भरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला मी भरून घेते. ते आता कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेला आहे आणि इथे सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. उरलेला मसाला हा आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा कांदा घातलेला आहे मी. हिंग, आणि आता उरलेला सगळा मसाला घालून देते. होत
होत आलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं 2 चमचे इथे पाणी घातलेलं आहे मी. आणि आता याच्यामध्ये एक एक कारलं मी ठेवून घेते. आणि अगदी बारीक गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. 15 ते 20 मिनिटं शिजायला लागणार आहे. हे आता झाकण ठेवते मी कढईवरती आणि त्याच्यावरती पण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. 15 ते 20 मिनिटानंतर छान भाजी आपली शिजलेली आहे आणि भाजीला तेल पण सुटलेलं आहे. आणि अधूनमधून मी खाली वर केलेले होते कारले, त्याच्यामुळे दोन्ही भाजी छान शिजलेली आहे. तर अशा पद्धतीने कारल्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. खूप छान चव या भाजीची लागते. करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद.